तर वागळेंच्या गाडीवरती हल्ला झाला त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही कार्यकर्ते तिथे उपस्थित होते। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला करण्यात आला। ही जी मुलगी आहे तर आपण पाहिलं तर हिच्या डोक्याला या ठिकाणी मार लागला, या ठिकाणी रक्त दिसतंय, हिच्या बोटाला रक्त दिसतंय, यांच्या देखील बोटाला रक्त दिसतंय, इथे गळ्याला यांच्या मार लागलेला आहे। काय झालं नक्की तुझ्या बाबतीत सांग। आम्ही तिथे साहेबांना आणायला गेलो होतो, विनंती करत होतो त्यांना आम्ही तिथे की तुम्ही दगडी मारू नका, तरी त्यांनी खूप मोठी मोठी दगडी आमच्यावर मारली, आमच्या सगळ्या महिलांवर त्यांनी दगडफेक केली, आम्हाला ढकलून दिला, अंडी मारली, एवढी मोठी दगड मारली। एकही पोलीस प्रशासन आम्हाला तिथे मदतीला आलं नाही। एक पुरुष तो गाडीच्या मध्ये बसलेला, या पोरांनी त्याला बाजूला केलं, त्याला मी जेव्हा साईडला करायला गेले, दादा नका येऊ मध्ये म्हणून नाही का, तर त्यांनी मला लाथ मारली। अत्यंत घाणेरडापणा, पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे। पोलीस आयुक्त गुन्हेगारांना बोलवतात, या गुन्हेगारांना कधी बोलवणार? जोपर्यंत पोलिसांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून उठत नाही। काय कोणाला करायचं असेल तर करून घ्या। भाजपचेच कार्यकर्ते नव्हते तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते देखील होते। कार्यकर्ते मी म्हणणार नाही, यांनी बांगड्या गुंड प्रवृत्तीचे लोक। जर फडणवीस खरंच लोकशाही मानत असेल ना तर उद्या राजीनामा देतील, कारण की महिलांना मारलेले। देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मनाची नाही तर जनाची लाज बाळगा आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडा। 4 वेळा या गाडीवरती हल्ले करण्यात आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते निखिल वागळे यांच्या गाडीला संरक्षण देण्यासाठी होते त्यांच्यावरती देखील हल्ला झाल्याचा आरोप होतोय। ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्या कोणाच्या हाताला किंवा कोणाच्या डोक्याला रक्त असल्याचं पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।